करतात होतं काय नाही. आपण आरोप नाही करत बरं का कोणा. आपल्याला आपल्या जागेवर नाव ठेवायची गरज नाही, म्हणजे नाव ठेवायची सवय मला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, एवढंच आहे का फक्त शांत चित्तानं. माझं एवढंच म्हणणं आहे, मी मराठीचा लढा लढिलाच नसता, तुम्ही नीट लढिला असता. तुम्ही जर लढाई व्यवस्थित लढिला असता तर मला लढायची गरजच पडली नसती. का सांगतोय मी हे, एक दोन अभ्यासकांना मी खपानाच, आरक्षणाचा अभ्यासक आणि 2-3 समन्वयक. समन्वयक पदे कुठून आणले, कुणी आणले, कशा काय माहिती. त्यांना मी पत्नीच पडायला, कारण त्यांचं दुकान पण झालं, नोटा गोळा करायचं. त्यांना कोणी विचारी ना, मी काय करू त्याला. मी विचार म्हणतो, सगळ्या म्हणतो त्याला विचारी जा, तरी लोक विचारत मी काय करू, मी काय करू, मग काय चुके. मी जर म्हणलं असतो बा त्यांना विचारू नका, मग ठीक आहे मला उद्यापासून सांगतो कडा घेऊन भेटावा त्यांना. पण आता समाज तुम्हाला जवळ मी त्याला काय करू. तुम्ही मग अभ्यासाचं सगळं खरं आहे, तुम्ही इमानदारीने केलं असतं तर तुम्हाला मिळालं असतं. काही अभ्यासक टाकते ना आपल्या पाठीशी, त्यांना काय नको, मान नको, पान नको, काय नको. काही समन्वय सुद्धा आहे तिथे टाकते ना माझं, त्यांना मान नको, पान नको काय. पण काही दुकानं बंद पडलेले दुकानदार आहे, त्याला ते आंदोलन म्हणत ते खुश व्हायचे. माल काढायला मिळत होतं वाटतं म्हणतो बरं का, ते खुश व्हायचे. त्याचं दुकानच बंद पडल्यामुळे मला असं करायला लागले की भयानक. मला काल माहिती मिळाली, सरकारनं काही समन्वय जवळ धरले आणि काही अभ्यासक. अँब्युलन्स कुठची घे, कुठे इथं एवढ्या उतरून आणायचं, इथं समोर आणायला उतरून. अरे उतरून आणायचं अँब्युलन्स इथं. मग हात दिसतोय का इकडे, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे या, तिकडे सरळ येते त्या बाजूला मीडियाच्या पाठीमागून येते काय ते अँब्युलन्स उभा, तिथे डॉक्टर पडलं, घ्या उचलून. सगळ्या खाली बसले तर सगळ्याला हवा लागते, हवा लागते सगळ्याला खाली बसल्यावर. उभा राहिल्यामुळे हवा लागत नाही. बाकी बाजू सरकार बोलतो पैसे रस्ता करा त्यांना, सगळे उठून आला. अँब्युलन्समध्ये डॉक्टर पण आहेत, जागेवर गेला लागतं ते लगेच. आणि बाजूला न्यायचं असलं तरी न्या, सरकार व्यवस्था करा. जायचं या उचलून न्या रे, चलून नका देऊ त्यांना. उचलून न्या, मधले रस्ता सोडा ना. ठीक आहे, हॉस्पिटलला जर नाही असलं तर घेऊन जा डॉक्टरांना म्हणा. चला जाऊ द्या, त्यांना रस्ता मोकळा करून द्या. जाऊ द्या, जा घेऊन. सरकारनं पुन्हा 1-2-3 दिवसापूर्वी डावला केला, यांना जवळ करून काहीतरी आता पत्रकार परिषदा काहीतरी घेऊन पुन्हा काहीतरी सापडून आणायचं, बोलायला लावायचं. आता मला आज 12 वाजेपर्यंत त्यांचे नाव येणार होते, पण नाही आले. मी बी आली ती आले तर बघू कोण कोण आहे, काय व त्यांचं काय तू खायला लागलं, मला मिळ आला ना. पण आता मात्र पत्रकार परिषद घेतल्यावर माहिती नाही कोण येते. पण मात्र एक लक्षात ठेवा, तुम्ही मराठा जातीचे हे विसरू नका. सरकारच्या बाजूला जाऊन जातीचं वाटोळं करू नका, म्हणजे तुम्हाला आता समाजाला सामोरं जावं लागणार आहे. आता आम्हाला सुद्धा पर्याय नाही. तुम्ही बार बार सरकारच्या सुपाऱ्या घेऊन मध्ये येणार, आम्हाला आमची जात सुधारायची. आमची सगळ्यांना विनंती आहे की आमचं आरक्षण हक्काचं द्या, काय व्हायचं ते होऊ द्या. मला पत्रकार बांधवांनी मोठा प्रश्न विचारला, एवढी आवाज गर्दी जमली, सगळे रस्ते ब्लॉक झाले, हे झालेले ब्लॉक रस्ते ही स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी
मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी एक इंच मला वाटत नाही शब्द माझा तुम्हाला काळजी करू नका. सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलं. सगळं भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते एक करून जातीय वाद निर्माण झाला पाहिजे, जातीय दंड झाला पाहिजे. हे सरकारचं स्वप्न आहे सगळ्या भुजबळच्या माध्यमातून. त्यांनी त्याला पेरले पण त्याला माहित नाही मी किती कलाकार आहे. सगळ्या भुजबळच्या आपली बाजूला आलं ना तरी मराठाला आरक्षण देणार म्हणजे ओबीसी ही कधी स्वतःच्या मुलाच्या न्यायाची. माझ्या मराठाला दुखावलं गेलं. माझा समाज शांत निवडणुकीत हार जीत होत असती. माझ्या मराठ्याला तुम्ही जातीवादी ठरवला आणि डाग लावलाय. माझा समाज पवित्र माझ्या मराठ्याला तुम्ही जातीवादी ठरवलं. माझा मराठा कधीच जातीवादी नव्हता. हे ओबीसीचे नेते हे काय रे शांत बसा. खाली बसा सगळे. सगळे शांत बसा. ही शांतता रॅली आहे. मराठ्यांच्या नावाला डाग नाही लागला पाहिजे. बीड जिल्ह्याची पवित्र भूमी आहे. बीड जिल्ह्याला आतापर्यंत महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा दिलेली मराठ्यांच्या एका माणसाने सोडू नका. ही शांतता राहिली कायम शांतच राहिली पाहिजे. ज्या दिवशी काही ठरल नाही चालणं झालं तर नाही द्यायला लागलं बघू मग ती रॅली कशी असते त्या टायमाला सांगू. ही गर्दी यासाठी जमली माझ्या मराठा समाजाने यांना 25 वर्ष निवडून दिले. नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांना डाग लावला. मराठ्यांनी पाडलं. तो तुमच्या जिंदगीवर माझा पवित्र मराठा त्याला डाग लावता. निवडणुकीत मराठ्याचे मत घेऊस तर गोड लागलं. त्या टायमाला मत घ्यायला म्हणले निवडणूक होऊ द्या मग बघू तो संयम करा. केलं ना बघायला चालू. माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही मारायला लागले. रायमोच्या पोरांना मारलं. मराठ्याने जर प्रतिकार केला असता तर तिथं काय झालं असतं बाळा हो. पण आम्हाला शांतता पाहिजे म्हणून उत्तर नाही दिलं. त्या परळी जवळ जामवाडी का जामनगर म्हणून गाव आहे. तिथं 400-500 घर आहेत मराठ्यांची. तिथं जाऊन दारात जाऊन आई माये शिवाजीला चाय दिली. कार्याला जातीवाद नाही म्हणत का. स्वतःला पुरोगामी विचाराची मानता. स्वतःला शांतता प्रिय मानता. मग माझी आई बहीण ती तुमच्या आई बहिणीसारखी दिसत नाही का. मराठ्यांनी मस्ती उतरायचं ठरवल्यावर मराठा काय करेल. बाळ सैम येते राहू दे. शाणा असेल तर शाणा होय. माझ्या जातीवर झालेला अन्याय गोरगरिबावर मी नाही सहन करू शकत. मी माझ्या जातीवर अन्याय झालेला नाही सहन करू शकत. कोणाला पक्ष कोण बोलायचं तर बोला. मी जाती कोणच बोलणार. मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही. मी कोणाला मुजीत सुद्धा घाट नांदूरच्या लोकांना मारलं गेलं तर जातीवाद नाही का. मराठ्यांनी जातीवाद केला कुठं. माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलं कसं.
आंदोलन उभं राहिलं, त्याच्या परत तुम्ही आंदोलन बसवलं, त्याला जातीवाद न्याय मिळत का? त्या छगन भुजबळाला ओबीसीचे सगळे नेते गोळा केले आणि माझ्या विरोधात तुला बोलायला सुरुवात केली, त्याला जातीवाद न्याय मिळत का? हे छगन भुजबळ पुणे गेला आणि ते हिंदीत क्लिअर बोलला, तलवार घासेंगे मग दाखवेंगे, काय काय ते जातीवाद नाही का? हमको अवकात काय म्हणलं, अवकात नको दाखवलं, काय अवकात येते? अवकात दाखवेल म्हणतो, काय अवकात तरी? सगळ्या पक्षातल्या लोकांच्या घोड्यावर केलं मराठीने हात काय अवकात दिसते? अंमलला महाराजगार मेळावा झाला, त्याच्यात त्यांनी गोळा केलेले ओबीसीचे सगळे नेते पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कोयत्यानं पाय तुडीत असतो, पाय तोडणार आणखी माझ्यासोबत आलाच नाही, तुम्हाला निलेश सांग दिसतो काय? तू फक्त झोपल्या येऊ नको, जागा असल्या रे तू हे काय बुके टाकणं पाहिजे. तुम्ही धमकी देतो का आम्हाला? आता त्याला कोणी पाहिजे कोणी नाही मला काय माहित. तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं, जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना, मराठ्यात धरून राहा म्हणा, म्हणजे मतदान घेणार मराठ्याचं, भेटणार बी मराठ्याला, दरबारची का पेंड आहे का तुमची? तुम्ही मराठ्याला गोड बोला, तुमची जात एक झाली, तुम्हाला आनंद वाटला, आम्ही सुद्धा ती आनंदाने बघितली. माझी जात एक झाली, तुमच्या पोट कशामुळे दुखायला लागले? तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जात एक झाली, आमची सुद्धा जाती एक झाली. आता दोघं गुन्हे होऊन जाणार आहोत. माझ्या मराठ्यांच्या जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात, त्यांच्यावर जर माया केली तर जिल्ह्याची किंग काय तुम्हीच. तुम्ही जातीवाद करणार, ही दोन मागचं सांगतो रे, आता पुढचं मागचं सांगतो. कधी की तुम्हीच, पण तुम्ही काय करणार? मग तर मराठीचे घेणार. आता येऊन पुढे मराठीचे नेते जाऊ नका बरं प्रचाराला. जातीवादी असणारा कोणी असू म्हणते, कोणी असू दे, मराठ्यात असलं तरी जाऊ नका, मराठीचे विरोधात असलं तरी. मराठीचे कुंगड वाजवतो ना गाडीत ती सांग, जाऊ जाऊ त्या रस्ते सगळ्या भुजबळ यांनी शक्यता आहे काय? शक्यता म्हणलं बाबा, म्हणलं त्याला बंद नाही बघा अशा ठिकाणी, तेव्हा त्याच्यामुळे लोक होते. मराठ्याचं म्हणलं की त्याला दमत नाही त्याचं तेव्हाच मुळे दमत धरीत नाही. सगळ्यात खच्या विचाराचा माणूस, खालच्या विचाराचा माणूस. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही बोलू नका, मराठ्याला तुम्ही त्रास देऊ नका. तुम्ही शिरूरच्या पोराला मारणार, आष्टीच्या पोराला मारणार, गेवराजवळच्या गडीच्या पोराला मारणार, बीड तालुक्यातल्या काय पोरांना मारणार. तुम्हाला मी कमी दिसतो का? तुम्ही समजून करून घ्या ना की आमचं शांतता संयम आहे. आमचं शांतता संयम आहे म्हणून आम्ही काय करणार? तुम्हाला वाटतं का त्यांनी तुमच्या नेत्याने एकदा शब्द काढला होता, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू असे म्हणले होते, म्हणून तुम्ही संयम धरला. समजा त्या टायमाला आता हाणायला लागला आणि आम्ही आता मजा बघतो. मी तुम्हाला वाटतं का घेतो
आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य, राज्यात दंगली होऊ द्यायचं नाही, छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, छगन भुजबळचं स्वप्न हे दंगली व्हावा. आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, काही व्हायचं नाही. नाही तर तुमच्या जो आहे ते सगळं आमचं आहे ना. आमच्या आई बापाने आम्हाला जन्माला घातलं, पण रक्षण करायचं सुद्धा शिकवलं, कारण आम्ही क्षत्रिय मराठी. पण मला वाटतं लहान मोठे भाऊ जाऊन जेव्हा आता बदलते मग बदलते. बघा आणखीन आम्ही बरेच वेळेस सहन करणार आहे तुमचा अन्याय नावीला दे, पण त्यांनी शब्द सांगितलेला तुम्हाला पक्का सांगतो, तो ध्यानात ठेवा. निवडणूक होईपर्यंत शांत राहा, संयम धरा. निवडणूक झाल्यावर बघू. तर ते ह्या कोपऱ्यातलं एखादं त्या कोपऱ्यातलं एखादं असं सुरू केलं हळूहळू. याला हान, एक हान, दोन हान पाहू द्या. काही जणांवर फटाके शेती केले त्यांनी संयम धरला ना. मग आता आपण 2-3 महिने करा, विधानसभेला पुढे पाडून टाकायची. एक नाही येऊन द्यायचं. बीड जिल्ह्यातलं तर मराठीवर अन्याय करणारा एक बी नाही येऊन द्यायचं. मग आपल्या इतर ते ऐकणारे घरावर निश्चित निवडून दिला तरी चालतो, पण मराठ्याला त्रास देणारा नाही. मग मराठ्याला जरी आपल्या मराठ्याला त्रास देणार आहे तरी त्याला कायमचं उलटा पालटा करायचं. कावळा त्याची बात त्याच्या खालीच दिसली पाहिजे. एक बिड्याचा कट्टल, तंबाखूच्या पुड्या, काळ्याच्या पेट्या, उठलाच नाही पाहिजे. निभा घालून नाही तर तिचा घालून कावळा तिथंच टाकला पाहिजे, कारण नाही त्याला सगळी अवस्था असते त्याची तिथं आंघोळ्या तिथंच करत तिथंच झोप. माझ्या जातीच्या विरोधात जाणाऱ्याला आता सोडायचं नाही. आणि तुम्हाला 1-2 विनंती आहेत माझ्या. हो बोलायचं बंद करू का? नाही खाली बसव. मला वाटलं मला खाली बसवून काय चालू येत नाही सांगा. सांगितलं. मी सकाळी शंभूराजे देसाई साहेबांना फोन करून सांगितलं, धाराशिवला 2 मॅटर झाले होते. एक माता माऊली मला तिथं भेटायला आली. तिचं पोरग IASचं शिक्षण घेतं, ती दिलं काहीतरी IAS ऑफिसर बनणार आहे. त्या तारखेचं घेत शिक्षण ते. तिला कुणबी प्रमाणपत्रात तिची सगळी भावकी निघाली आणि ती एकटीच निघाणार म्हणजे निघून द्या. त्यांना माहिती आहे त्या अधिकाऱ्याने हे प्रमाणपत्र केले की ते पोरग तिथं ते काय ते थोडं जातीवादी असत. त्यांना जातीवादाची लई मस्ती आहे. दुसऱ्या वेळेस आणखी जिरुली पण आणखी एकदा जिरुली. त्या माता माऊली 2 घंटे सलग रडत होती. भावना कळतात ना मला. त्याला आरक्षण किती मोठे समजून घ्या.